मित्रांनो, आज काही कारणास्तव लातूरला जाण्याचा योग आला होता। रस्त्यामध्ये मी चालत होतो, त्यावेळेस मला एक छोटीशी मुलगी दोरीवर चालताना दिसली। पण तुम्हाला एक ह्याच्यामधलं एक कडू सत्य सांगतो, आजूबाजूला आणि खाली जे टोपलं दिसतंय तुम्हाला, त्या टोपल्यामध्ये बघा 1 रुपया सुद्धा नाही। म्हणजे एवढं मला वाईट वाटलं त्यावेळेस की एक चिमुकली, ईदभर चिमुकली टिचभर पोटाची खिळगी भरण्यासाठी आपली जीवाची बाजी लावून दोरीवर चालती। हे खरंच खूप हृदयद्रावक, हृदयाला पिळवून टाकणारी घटना माझ्या डोळ्यासमोर दिसली। त्याच्यामुळं मी कार साईडला घेतली आणि लगेच उतरलो। म्हणलं आपल्याच्यानं जेवढी मदत होईल ह्या छकुलीला तेवढी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। मग मी तिचं थोडीशी कला बघितली। छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये लातूरला ही मुलगी आपल्या जीवावर बेतून पोटाची खळगी भरण्यासाठी कला सादर करत होती। त्यावेळेस मी थांबलो। मी थांबल्याच्या नंतर माझे काही फॅन्स असतील, काही आवडते मंडळी असतील, असे सगळे मिळून 100-1 लोक गोळा झाले। आणि ज्यावेळेस हे लोक गोळा झाले त्यावेळेस या मुलीने जे चित्तथरारक जे कारनामे किंवा कसरती या लोकांसमोर केल्या होत्या, त्यामुळे खरंच असं म्हणजे आपल्याला काही लोकांना रस्त्याने नीट चालता येत नाही। हे तर मुलगी बोटा एवढ्या जाड दोरीवर हातामध्ये बांबू घेऊन स्वतःचा जीवाचा बॅलन्स करून चालत होते। मित्रांनो बघा, माणसाला पोट काय काय करायला लावू शकतंय याचं जिवंत उदाहरण आहे। खेळायच्या आणि शिकायच्या वयामध्ये जर हे लेकरू रस्त्याच्या कडेला आपला जीव धोक्यात घालून जीवावर जर बेतून हे जर कारनामे करीत असेल तर खरंच खूप वाईट गोष्ट आहे। आजच्या स्वातंत्र्योत्तर काळात सुद्धा स्वातंत्र्य मिळून आपल्याला तब्बल 80 वर्ष होत आहेत, तरी सुद्धा अजून पूर्णपणे आपल्याला शिक्षण हा प्रकार पूर्णपणे मोफत भेटलेला नाही। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे, असं जर कोणी छोटी मोठी कला दाखवित असेल रस्त्यावर आपल्या जीवाची पर्वा न करता, तर तिथं थांबा। 10-20 रुपये एक मदत करा गोरगरिबांना, कारण 10-20 रुपयाने आपण काय भिकारी होणार नाहीत किंवा ते पैसे आपल्याजवळ ठेवल्यावर आपण श्रीमंत बी होणार नाहीत। पण आपल्या 10-20 रुपयाने एखाद्याच्या घराचा चुला किंवा घराची चूल पेटेल आणि त्या दिवशीचं जेवण किंवा तो दिवस त्याला आनंदाने गुजारा करता येईल। त्यासाठी हा माझा छोटासा पाऊल होता। ऑफिसची मीटिंग होती, जायला उशीर होत होता, तरी सुद्धा म्हणलं ठीक आहे, आपल्यामुळे जर एखाद्याला छोटीशी खुशी भेटत असेल तर ती खूपच आनंदाची गोष्ट आहे। मित्रांनो, माणूस कशासाठी करतंय? प्रत्येक गोष्ट खुश राहण्यासाठी करतंय। मी काय केलंय, दोरीवर तर ती चालली, मी तर चाललो नाही ना। फक्त तिला मी छोटंसं ॲप्रिशिएट केलंय की बाबा ही मुलगी स्वतःचा जीव पणाला लावून आपल्या पोटासाठी या दोरीवर चालत आहे। तिची आई तिला चालवित आहे, कारण त्यांच्याकडे पोट भरण्याचं इतर कुठलंही साधन नसल्या कारणामुळे त्यांचा वडिलोपार्जित जोही काही कलेचा किंवा हे आहे बघा कला आहे, तर ती कलेच्या माध्यमातून आपलं पोट भरण्याची, परिवार चालवण्याची छोटीशी कला आहे। ती कला पार पाडत आहेत आणि तुम्ही पाठीमागं बघत असतात। हळूहळू लोक जमा होत होते मला बघून आणि माझ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी काही लोक थांबले असताना सर्वांना एकच विनंती केली, सगळ्यासोबत आपण सेल्फी काढू, सगळ्यासोबत आनंद साजरा करू। पण या मुलीने जर दोरीहून जर पूर्णपणे खेळ दाखविल्याच्या नंतर आपल्या हाताने फूल नाही, फुलाची पाकळी, आपल्या खारीचा वाटा जो बी काय आहे या मुलीला देण्यात यावा। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो बघा, ती लेकरू आहेत किती हो, 3.5 वर्षाचा आहे। ह्या काळामध्ये तिनं हट्ट धरून रडलं पाहिजे। आईवडिलाकर राग करून तिला चॉकलेटसाठी म्हणा, खाऊसाठी म्हणा, वेगवेगळे हट्ट धरले पाहिजेत। तिनं शिक्षण घेतलं पाहिजे, अंगणवाडीचा खाऊ खाल्ला पाहिजे। तर तसं तर आहे काहीच्या नशिबाला, हिच्या जीवावर हिचं परिवार चालत आहे। म्हणजे विचार करा, आजच्या काळामध्ये किती वाईट हृदयद्रावक घटना आहे। तुम्ही बघा, तिचं म्हणजे किती बॅलन्सिंग, एक रिंग आहे सायकलची, त्या रिंगमध्ये तिने दोन्ही पाय घातलेत आणि स्वतःच्या इवलुशा जीवाला बॅलन्स करीत ती मुलगी हळूहळू दोरीवर, आणि मी पूर्ण तिथं थांबलेलो होतो आणि मला बघून माझे काही आवडते फॅन मंडळी वगैरे होते, ते हळूहळू गोळा झाले आणि त्या माध्यमातून जी बी काही मदत घडेल
ती मदत आम्ही करण्याचा प्रयत्न या चिमुकलीसाठी आम्ही केलेला आहे। तर माझं या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आहे लोकांना की ॲप्रिशिएट करा लोकांना। हो का, मी चिमुकलीला आता खाली उतरून घेतलेलं आहे। तिचं वजन लय झालं 15 ते 16 किलो असन। एवढूसा इवलोसा जीव घर परिवार चालवण्यासाठी जर आपल्या जीवाची बाजी लावित असेल तर मला तेच म्हणायचं आहे की त्यांनी लोकांनी असे खेळ जर कुठं असतील तर त्याला जास्तीत जास्त मदत करावी, सपोर्ट करावा। आणि तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सुरुवातीला मी ते टोपलं दाखवलं होतं तर त्या टोपल्यामध्ये 1ही रुपयाची मदत गोळा झालेली नव्हती। तर ज्यावेळेस जे काय माझे फॅन्स आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद। आणि अशी मायाळू मंडळी आपल्या आजूबाजूला राहावी, आपणही तसंच मायाळू राहावं जेणेकरून एकमेकांना मदत करता येईल। आणि जे कोणी आपल्यापेक्षा गरीब असतील किंवा आपल्यापेक्षा दुबळे असतील अशा लोकांना सपोर्ट करा। कारण कसं आहे, माणूस हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे। मी तर कॉमेडीचे व्हिडिओ बनवतच असतो आपल्या माध्यमातून, पण काहीतरी वेगळं मला रस्त्याने जाताना एक थोडंसं विचित्र वाटलं। त्याच्यामुळं मी ह्या लेकराला मदत माझ्यातर्फे होईल असं वाटलं आणि तिला खाली ठेवलं, तिला बसवलं। आणि जेवढी काय माझी फॅन फॉलोविंग होती, जे मला प्रेम करणारी मंडळी होती, त्यांना विनंती केली। तर सुरुवातीला मी माझ्या खिशातल्या 20-20च्या 6 नोटा जेवढ्या होत्या तेवढ्या ट्रेमध्ये टाकल्या तिच्या टोपल्यामध्ये। बघा, पुन्हा हळूहळू पैशांचा पाऊस पडत राहिला। आणि तुम्हाला खोटं बोलत नाही, 5 ते 3 मिनिटाच्या दरम्यान त्या लेकराकडं 2000 जमा झाले। अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।